माता रमाई आंबेडकर बुद्धविहारात सहयोगनगर व पीर बुरहान नगर येथील रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 128वी जयंती आनंदाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंचावर डॉ. मंदाकिनी महावरे, रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी, प्रज्ञा सूर्य फाउंडेशनच्या आरती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी धम्म कार्यात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। प्रारंभी भिक्खू शीलरत्न थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। मी जया रमेश सूर्यवंशी, माता रमाई आंबेडकर बुद्धविहार येथे मी 40 वर्षापासून अध्यक्ष आहे। आज रमाई जयंती साजरी करत आहोत। आम्ही सर्व महिला मंडळ, सहयोगनगर आणि पीरपुराण नगर ह्या संयुक्त महिला मिळून आम्ही ही जयंती आनंदाने उत्साहाने पार पाडत आहोत। महिलांना काय सांगाल आज? महिलांना रमाईचा त्याग पाहावा आणि रमाईने जसे त्याग केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे बाबासाहेबांना, तसं आपण देखील आपल्या समाजासाठी आपण पाठिंबा प्रत्येक गोष्टीमध्ये समोर येऊन आपण समाजाचं कार्य करावं अशी मी महिलांना प्रेरणा देते। आणि त्याग केले सुखाचा, आज शिकल्या नरनारी, त्याग केले सुखाचा, आज शिकल्या नरनारी, रमाई तुझ्याच मुळे आज परिवर्तनाची किमया झाली, परिवर्तनाची किमया सारी। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। रमाई आईचा त्याग फार मोलाचा आहे। अनेकांनी रमाई आईच्या त्यागाप्रमाणे जीवन जगावं, अशी रमाई दुसरी होणार शक्य नाही। रमाई आईचा त्याग फार मोठा आहे। एक कळस बाहेर देशामध्ये बाबासाहेब होते, रमाई आईने पंढरीला जावं असं मनोगत व्यक्त केलं। विठ्ठलाचं दर्शन एकदा तरी मला घडवा, बाबासाहेबांना मनोगत व्यक्त केलं। बाबासाहेब रमाई आईला म्हणाले, रमो की आपण जाऊ पंढरीला तर तिथं दर्शन सुद्धा होणार नाही, आपण एक नवी पंढरी म्हणून निर्माण करूया की सारे लोक जगातले त्या ठिकाणी येतील। तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 22 प्रतिज्ञा देऊन एक नवीन पंढरी दीक्षाभूमी या ठिकाणी नागपूर या नागाच्या नगरीमध्ये एक निर्माण केली। आज त्या नाग नगरीमध्ये अनेक देशाचे धर्मगुरू येतात, अनेक देशाचे उपासक उपासिका येतात। या रमाई आईच्या जयंती निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय भीम, क्रांतिकारी जय भीम। मी समाजभूषण गयाताई कोकरे, नांदेड। मी रमाईच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते। कारण रमाईचा जो त्याग आहे तो महिलांनी लक्षात घेतला पाहिजे आणि महिलांनी त्यांच्या कार्याची आपल्या हृदयात नोंद ठेवून त्या कार्याच्या पावलावर पाऊल ठेवावं आणि प्रगती करावी अशी मी त्यांना विनंती करते। एक गोष्ट लक्षात घ्यायची, रमाईचा त्याग हे सावलीप्रमाणे आंबेडकरांना जसं होत्या त्याप्रमाणेच आपण आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित शिकून करून त्यांची व्यवस्था करावी किंवा त्यांना ह्या शिकवणीचा लाभ द्यावा। रमाई
ह्या महान होत्या, त्यांचं वक्तृत्व एवढं मोठं होतं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. म्हणून या सगळ्या महिलाच्या तोंडून आम्ही जे म्हणत आहोत की रमाईचा त्याग हा एक मोठा पर्वत होता, त्या त्यागाला स्मरून आजची जयंती साजरी करत आहोत. आणि या जयंतीनिमित्त मी या सगळ्या भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व त्याप्रमाणे राहाल, आपले मुलं चांगले कराल तेवढीच इच्छा देते, तेवढीच जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब, आज माता रमाईची जयंती. तर सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या माता रमाई जयंतीच्या शुभेच्छा. तर रमाईचं लग्न 9व्या वर्षी झालं, तर मी रमाईसाठी एक छोटस गीत गाते. हिरवी साडी नेस ग रमा, कुंकाची तुझ्या झाली तयारी. हिरवी साडी नेस ग रमा, कुंकाची तुझ्या झाली तयारी. 9 वर्षाला लगीन ठरलंय रमाच, रुसणं फुगणं दिसतंय माझ्या भीमाच. 9 वर्षाला लगीन ठरलंय रमाच, रुसणं फुगणं दिसतंय माझ्या भीमाच. लाल साडी नेस ग रमा, वंशाची तुझ्या झाली तयारी. लाल साडी नेस ग रमा, वंशाची तुझ्या झाली तयारी. 9 वर्षाला लगीन ठरलंय रमाच, रुसणं फुगणं दिसतंय माझ्या भीमाच. 9 वर्षाला लगीन ठरलंय रमाच, रुसणं फुगणं दिसतंय माझ्या भीमाच. पिवळी साडी नेस ग रमा, हळदीची तुझ्या झाली तयारी. पिवळी साडी नेस ग रमा, हळदीची तुझ्या झाली तयारी. 9 वर्षाला लगीन ठरलंय रमाच, रुसणं फुगणं दिसतंय माझ्या भीमाच.